जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ आपल्याला आज नामस्मरणाचे महत्त्व सांगतात. समर्थ म्हणतात की नामस्मरणामुळे आपल्या शरीरावर खूप चांगले असे परिणाम होतात. समर्थ म्हणतात की सतत जर आपण नामस्मरण करत राहिलो तर त्या त्या नामस्मरणामुळे आपल्या शरीरावर खूप चांगले परिणाम होतात. आणि जर आपण सतत नामस्मरण जर करत राहिलो तर आपल्यामधले रजोगुण आणि आपल्यामधले तमोगुण हळूहळू का होईना कमी होत राहतात, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि आपल्यामध्ये सत्वगुण वाढू लागतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सतत जर नामस्मरण आपण करत राहिलो तर आपल्या देहावर खूप चांगले असे परिणाम होतात, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की ते परिणाम लगेच दिसून येत नाही. बघा म्हटले समर्थ, एखाद्या झाडाचं बी आपण ज्यावेळेस जमिनीत पेरतो त्यावेळेस ते दुसऱ्या दिवशी उगवून त्याला लगेच फळं येत नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी कालावधी हा द्यावाच लागतो. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काळ हा द्यावाच लागतो. कोणतीही गोष्ट सहज आणि लवकर आपल्याला प्राप्त होत नाही. त्यासाठी त्रास, वेदना, दुःख, कष्ट हे सहन करावेच लागतात. सृष्टीवर प्रत्येकाला नियम सारखाच आहे. मग तो पशु असू द्या, पक्षी असू द्या, प्राणी असू द्या, वनस्पती असू द्या किंवा मनुष्य असू द्या. प्रत्येकाला सारखाच नियम आहे. प्रत्येकाला त्रास आहे, प्रत्येकाला वेदना आहे, प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला कष्ट आहे. लगेचच कोणाला कोणत्याही प्रकारचं फळ प्राप्त होत नाही. प्रत्येकाला संकटातून, वेदनेतून, त्रासातून, दुःखातून जावेच लागते, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण जर आपण सतत नामस्मरण करत राहिलो तर खरंच म्हटले समर्थ, आपल्यामध्ये सत्वगुण वाढू लागतात. आपल्यामध्ये नम्रता येऊ लागते. आपल्यामध्ये चांगली भावना निर्माण होते. दुसऱ्याचंही चांगलं व्हावं, त्याच्यामध्येही परब्रह्माचा अंश आहे, त्यालाही दुःख होऊ नये, तोही सुखा समाधानाने राहावं, अशी भावना आपली निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतात की सतत नामस्मरणामुळे आपल्या शरीरावर खूप चांगले असे परिणाम होतात. बघा म्हणले समर्थ, स्मरणासाठी ठराविक वेळ काळ कोठेच लिहून ठेवलेला नाही. तुम्ही कधीही कोठेही तुम्हाला आठवल तसं तुम्ही नामस्मरण करू शकता. त्यामुळे समर्थ म्हणतात की तुम्ही चालताना नामस्मरण करू शकता, घरातील भांडी किंवा धुणं घासताना तुम्ही नामस्मरण करू शकता, घरातील स्वयंपाक करताना, भाजी निवडताना, घरातील केर कचरा काढत असताना, रांगोळी काढत असताना तुम्ही नामस्मरण करू शकता. अखंड त्या भगवंताचं नाव घ्यायला कुठलाही वेळ कालावधी ठरवून दिलेला नाही. आपण कधीही नामस्मरण करू शकतो. पहाटे, संध्याकाळी, जाग आल्यानंतर, जसं आपल्याला आठवेल तसं नामस्मरण आपण करू शकतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की नामस्मरणामुळे मनामध्ये स्थिरता येते. नामस्मरणामुळे चंचल मनामध्ये स्थिरता येते आणि चंचल मन, सतत सतत विचार करणारे मन हे शांत होते. त्यामुळे समर्थ म्हणतात की अखंड नामस्मरणाचे खूप फायदे आहेत. अखंड जर नामस्मरण आपण करत राहिलो तर त्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे समर्थ म्हणतात की काही जरी नाही केलं आणि अखंड जरी नामस्मरण केलं तर त्याचीही आपल्याला प्रचिती येते, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की नामस्मरणामुळे मनामध्ये सतत चांगले विचार येत राहतात. नामस्मरणामुळे मनामध्ये सतत चांगले विचार येत राहतात. बघा म्हणले समर्थ, अखंड नामस्मरणामुळे वाल्या कोळीचा सुद्धा वाल्मिक ऋषी झाले. अखंड नामस्मरणामुळे वाल्या कोळीचे सुद्धा वाल्मिक ऋषी झाले, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. त्याच अखंड नामस्मरणामुळे ध्रुव बाळाला सुद्धा ध्रुवपद प्राप्त झाले. त्याच अखंड नामस्मरणामुळे ध्रुव बाळाला सुद्धा पद प्राप्त झाले, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि त्याच अखंड नामस्मरणामुळे संत तुकाराम महाराज हे देहासकट वैकुंठाला गेले. त्याच अखंड नामस्मरणामुळे संत तुकाराम महाराज सुद्धा देहासकट वैकुंठाला गेले, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की सतत नामस्मरणामुळे, सतत जर आपण त्या भगवंताचं आणि त्या ईश्वराचं जर आपण नाम जप करत राहिलो तर आपल्यातील दोष हळूहळू का होईना नाहीसे होतात. आपल्यातील दोष हळूहळू का होईना नाहीसे होतात. आपल्यातील राग, आपल्यातील मत्सर, आपल्यातील तिरस्कार, आपल्यातील द्वेष, आपल्यातील अहंकार, आपला चिडचिडपणा, आपला रागरागपणा, सतत रागरागपणा हा सगळा काही कमी होतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि खरंच परत जाऊन आपल्यालाच त्याची प्रचिती येते आणि आपल्यालाच अनुभव येतो की मी अगोदर कसा होतो
आता माझ्यामध्ये किती बदल झाला आहे हे आपल्याला दिसून येते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये आपल्या मनामध्ये चांगले भाव येतात, प्रत्येकाचं चांगलं व्हावं अशी आपली भावना होते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरण सतत आपल्या देहाकडून घडावं, असं ईश्वराला आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे, की जेणेकरून आपण कुठलंही काम करत असताना तो ईश्वर आपल्याला जाणीव करून देतो, आतून आपल्याला आठवण करून देतो की तू नामस्मरण कर, पुढे तुझ्या आयुष्यात फार मोठा प्रसंग येणार आहे. तो प्रसंग जर कमी व्हावा किंवा त्याचा वेग कमी व्हावा असे जर वाटत असेल तर तू नामस्मरण कर, असं भगवंत आपल्याला आतून जाणीव करून देतो. बघा, जर आपल्या आयुष्यामध्ये मोठा ॲक्सिडेंट होणार आहे असं लिहून ठेवलेलं असतं, पण त्याच्या अगोदर जर आपण ईश्वराची भक्ती नामस्मरण अंतःकरणातून तर केली, तर तो मोठा ॲक्सिडेंट होण्याच्या ऐवजी फार छोटासा ॲक्सिडेंट होऊन जातो. फक्त आपल्याला पायाला किंवा हाताला खरचटतं, एवढं एवढं नामस्मरणाचं महत्त्व आहे. बघा, मोठ्या ॲक्सिडेंटमधून आपल्याला काहीही होऊ शकतं, पण जर नामस्मरण अगोदरच आपण केलं तर तो मोठ्या प्रसंगाच्या ऐवजी आपल्या आयुष्यात फार छोटा प्रसंग येतो. म्हणजे मोठा दगड पडायच्या ऐवजी अगदी छोटासा दगड आपल्या आयुष्यामध्ये येतो. त्यामुळे नामस्मरणाचं महत्त्व सांगावे तेवढे कमीच आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की सात्विक आहार घ्या, नेहमी आपल्या घरामध्ये सात्विक आहार घ्या. सात्विक आहारामुळे आपल्यामध्ये सत्वगुण निर्माण होतात. जर आपण सतत मांसाहार करत राहिलो तर आपल्यामध्ये रजोगुण वाढतात, आपल्यामध्ये तमोगुण वाढतो, आपल्यातील द्वेष, आपल्यातील मत्सर, आपल्यातील तिरस्कार, कामना आणि राग भयंकर वाढतो. म्हणून समर्थ म्हणतात की आता या क्षणापासून तुम्ही मांसाहार बंद करा. मांसाहार ज्या घरात आहे त्या घरात स्वामी 1 मिनिटही राहत नाहीत. त्यामुळे समर्थ म्हणतात की मांसाहार तुम्ही करूच नका. शक्यतो जे सात्विक आहार आहे तेच तुम्ही घ्या. आणि घरातील वातावरण जर शांत असेल तर भगवंत ईश्वर आपल्या घरामध्ये वास करतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की एखाद्या दगडावर जर सतत पाणी पडत राहिलं, समर्थ म्हणतात की एखाद्या दगडावर जर सतत पाणी पडत राहिलं तर दगडाला सुद्धा खड्डा पडतो. तसे आपण जर सतत नामजप केले, जसं समर्थ म्हणतात की आपण जर सतत नामजप केले तर आपल्या स्वभावामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या वाणीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये नक्कीच बदल घडून येईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला आठवण येईल तसं आपण नेहमी नामस्मरण करावे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. बघा, समर्थ म्हणतात की श्रीराम असे नाव लिहिलेले दगडसुद्धा पाण्यामध्ये तरंगतात. श्रीराम समर्थ असे नाव लिहिलेले दगडसुद्धा पाण्यामध्ये तरंगतात. मग समर्थ म्हणतात की आपण जर सतत नामजप केल्यामुळे, समर्थ म्हणतात की आपण जर सतत नामजप केले तर आपली ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका नक्कीच होईल. आपली सुद्धा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका नक्कीच होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की जपामुळे संत ज्ञानेश्वर तरले, संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा, सावता माळी हे सगळेजण नामस्मरणामुळे तरले असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की जसं आपल्याला आठवण होईल तसं आपल्या देहाकडून नामजप हे झाले पाहिजे. जपामुळे दोष कमी होतात, आपल्या पुण्याईचा साठा वाढत राहतो, पापाचा संचय कमी होतो, सत्वगुण आणि उत्तम नम्रता आणि चांगली भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतात की सतत त्या भगवंताचं नामजप करावे असं समर्थांनी आपल्याला नामस्मरणाचे महत्त्व आज सांगितले आहे. तरी आता आपण येथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.